नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे सईचा फोन बंद झाल्यानंतर सागर खूपच इमोशनल झालेला असतो. तर त्याला सईची खूपच आठवण येत असते. तो म्हणत असतो, बाळा मी बिझी नाहीये, मी तुझ्यासाठी कधीही बिझी असू शकत नाही, मला तुझी खूप आठवण येते. तेवढ्यात बाबू काका तिथे येतात आणि सागरचा हात हातात घेऊन त्याला म्हणतात, 7 वर्षापूर्वी मी जे काही केलं नाही ते मी आत्ता करतोय आणि आज तुझ्यातला बाप जिवंत झालाय. इतक्या दिवस तो झोपलेला होता, परंतु आज तू खरा बाप आहेस. मला कळतंय की तुला तुझ्या मुलीची किती आठवण येते, तुला किती त्रास होतोय ते. आणि 7 वर्षापूर्वी जे भांडण झालं होतं त्यामुळे आपण दोघेही एकमेकांशी बोलत नव्हतो, परंतु आता 7 वर्षापूर्वी मला कळलंय की तू तिचा बाप म्हणून तिची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेऊ शकतो. त्यामुळे आता सगळं विसरून आपण व्यवस्थित सुरळीतपणे सगळं काही करू, आपल्यातले भांडण तंटे मिटून टाकूया. मीही माझ्या मनात इतक्या वर्ष खूप काही दुःख लपून ठेवलंय, त्यामुळे आता मला ते सर्व काही तुझ्याशी बोलायचं आणि हे सर्व काही संपून टाकायचं. तर इतक्या वर्षाने आपले वडील आपल्याशी बोलतायत हे ऐकून सागरलाही खूप आनंद झालेला असतो. तर लगेच बाबू काका म्हणतात, मी आपल्या सईसाठी एक चांगली मुलगी शोधली आहे. मुलगी खूपच छान आहे, हुशार आहे, तू भेटशील ना तिला. सागरला मात्र त्या मुलीला भेटायचं नसतं, परंतु इतक्या वर्षांनी आपले वडील आपल्याशी मनमोकळेपणाने बोलतायत, त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर आपल्याला त्या मुलीला भेटावंच लागेल असे सागर बोलतो आणि लगेच त्यांना होकार म्हणतो. ठीक आहे, मी त्या मुलीला भेटायला तयार आहे. तर बाबू काका, इंद्रा सर्वजण खूपच खुश होतात. तर सागर लगेच मनाशी म्हणतो, सई कितीही काहीही झालं तरी बाबा मीच आहे तुझा आणि मीच तुझा बेस्ट बाबा आहे, असे तो मनाशी बोलत असतो. त्यानंतर इकडे हर्षवर्धन सईला म्हणत असतो, काय गरज होती तुझ्या पप्पाला फोन करायची, कशाला फोन केला होता, असे म्हणून सईचा हात हिसकावत तिला खूप ओरडत असतो. तर तिथे असणारी सर्व लहान मुलेही खूप घाबरून जातात. तर लगेच सई म्हणते, मम्मा मम्मा. तेवढ्यात सावनी तिथे येते आणि सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्षवर्धन काय करतोयस तू, असं का करतोय, मी जे काही केलं त्या सगळ्यावरती पाणी फेरलेस तू. अरे तिने जर उद्या कोर्टात जाऊन सांगितलं की इथे माझ्याशी धड कोणी नीट बोलत नाही, तर तिची कस्टडी आपल्याला मिळणारच नाही. ती म्हणेल मला माझ्या मम्माकडे राहायचं नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, मी आता असं वागणार नाही, पण मी काय करणार, तिने त्या सागरला फोन केलेला मला बिलकुल आवडला नाही. तर त्यानंतर इकडे सागर त्याच्या वकील साहेबांना भेटत असतो आणि म्हणतो, ती कोण आहे ती मुक्ता, ती का आमच्या भांडणात मध्ये मध्ये पडते, तिला काय करायचं, सई कुठे राहील कुठे नाही राहील मला तर कळतच नाही, तिचं काय अडलंय आमच्याजवळ. मला असं वाटतंय आपण कोर्टात असं प्रूफ दाखवूया की ही बाई चांगली नाही, तिचं कॅरेक्टर चांगलं नाही, ती सईला कधी सांभाळू शकत नाही. त्यावर कुलकर्णी वकील बोलतात, नाही आपण असं करू शकत नाही. तर सागर म्हणतो, का नाही करू शकत आपण असं, ती आमच्या भांडणात मध्ये मध्ये करते ते चालतं, परंतु आपण तिच्याबद्दल काही बोलायचं नाही, काहीच करायचं नाही का. नाही, आता मी गप्प बसणार नाही, मी काहीतरी प्रूफ दाखवणारच की ही बाई चांगली नाहीये म्हणून. मग लगेच सागर फोन करतो. तर इथे आता हर्षवर्धनलाही फोन आलेला असतो की मुक्ताच्या बाजूने बोलण्यासाठी सागरने विटनेस बोलवलेला आहे आणि तो कोण आहे हे आपल्याला बघावं लागेल, असे हर्षवर्धन सावनीला म्हणतो. तर सावनी म्हणते, अरे त्या मुक्ताच्या कॅरेक्टरबद्दल कोण काय बोलणार आहे, ती खूप चांगली मुलगी आहे आणि हे कोर्टाला पण माहीत झालेलं आहे, त्यामुळे तिकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही. तू इथे थांब आणि सईकडे लक्ष दे, तिले समजावण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर इकडे सागर वकील साहेब आणि जज साहेबांना भेटण्यासाठी मंजिरीची सासू म्हणजे छायाला बोलवलेलं असतं. तर कुलकर्णी वकील म्हणतात, आता या बाई सांगू शकतात तुम्हाला की त्या मुक्ता गोखले कशा बाई आहेत. तर लगेच छाया म्हणते, हो मला माहीत नव्हतं मुक्ता या केसमध्ये आहे, परंतु मुक्ता ही चांगली बाई नाहीये, तिच्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ झालं असतं, बरं झालं त्यांचं साखरपुडा मोडला ते, व तिच्या आईला वेडच लागलंय असं मला वाटतंय, तेव्हापासून ते श्रीमंत मुलाच्या मागेच लागलाय मुक्ताचं लग्न लावण्यासाठी. आणि आता तुम्हीच बघा ना, ही सई शेजारची मुलगी, तरी तिच्याबरोबर मुक्ता एवढी का गोड बोलते, एवढी का वागते अशी चांगली, कारण तिच्या आईला त्या सागरकडे पैसा दिसतोय ना. तर लगेच जज साहेब म्हणतात, अहो तुम्ही एक बाई असून त्यांच्याबद्दल असा कसा विचार करू शकता, त्यामुळेच आपला देश मागे राहिलाय. त्या जरी आई होऊ शकत नसल्या
तुम्ही तुमच्या मुलाबरोबर त्यांचा साखरपुडा मोडला म्हणून त्या काय चांगल्या व्यक्ती नाहीत असं होऊ शकत नाही. त्या सईची खूप काळजी करतात, खूप केअर करतात. त्यामुळे त्या काय एक आई होऊ शकत नाही असं कधीच होऊ शकत नाही. एखाद्या माणसाबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका. त्यामुळे कुलकर्णी वकील पुन्हा अशा माणसांना घेऊन इथे येत जाऊ नका असे जजसाहेब खूपच सुनावतात आणि छायालाही तिथून काढून देतात. तर लगेच कुलकर्णी वकील छायाला घेऊन तिथून बाहेर पडतात. तर लगेच जजसाहेब मुक्ता गोखलेंना फोन करतात आणि म्हणतात, प्लीज तुम्ही मला थोड्या वेळ इथे भेटायला येताल का? मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं. तर लगेच मुक्ता म्हणते, ठीक आहे मी येते. मग मुक्ता जजसाहेबांना भेटण्यासाठी तिथे आलेली असते. तर लगेच जजसाहेब तिला म्हणतात, तुमच्या विरोधात विटनेस म्हणून बोलण्यासाठी एक बाई आली होती, तुमचीच पाहुणी, छाया नाव होतं तिचं. तर लगेच मुक्ता म्हणते, छाया म्हणजे मंजिरीची सासू? त्या का आल्या असेल इथे? मला तर काहीच कळत नाही, त्यांना कोणी बोलावलं असेल इथे? तर लगेच साहेब म्हणतात, खूप वाईट साईट बोलत होता त्या तुमच्याबद्दल. तर लगेच मुक्ता म्हणते, त्यांना का बोलवलं असेल इथे? परंतु आता जर हे जिजूंना कळलं तर त्यांच्या घरात खूप वाद निर्माण होतील, त्यामुळे आता त्यांना काहीच नको म्हणायला असे म्हणून मुक्ता तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे छाया ही सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती सागरला म्हणत असते, तुम्ही मला का बोलवलं होतं तिथे? हे जर मयुरेशला कळालं ना तर खूपच अवघड होईल. त्यावर लगेच कुलकर्णी वकील म्हणतात, नाही वाटत, हे शक्य आहे. त्या मुक्ता गोखलेंचं कॅरेक्टर आपण खराब नाही दाखवू शकत. तर सागर म्हणतो, कसं काय शक्य नाहीये? मला कळतच नाहीये, तुम्ही असं का बोलताय? ती मुलगी माझ्या मुलीच्या कस्टडीमध्ये मध्ये करते आणि आपण तिच्या विरोधात काहीच करू शकत नाही, असं कसं शक्य आहे? आपल्याला निदान काहीतरी तरी प्रूफ दाखवावंच लागेल असे सागर वकील साहेबांना बोलत असतो. त्यानंतर इथे मुक्ता बाहेर पडलेली असते आणि ती म्हणत असते, छायाताई असं का वागल्या असतील? का माझ्याबद्दल एवढं वाईट साईड बोलत असतील? मी काय वाईट केलंय त्यांचं? आणि हे जर मंजिरी दिदी आणि जिजूंना कळलं ना तर त्या खूपच बोलतील छायाताईंना. परंतु मला माहिती हे सर्व कोणी केलं आहे असे म्हणून लगेच मुक्ता सागरच्या ऑफिसमध्ये निघते. ते आता सागर फोनवरती बोलत असतो. तर मुक्ता म्हणते, मिस्टर सागर कोळी, तुम्ही असे का वागता? का त्या छायाताईंना माझ्याबद्दल वाईट साईड बोलायला लावलं तुम्ही? त्यावर सागर म्हणतो, एक मिनिट, आधी तुम्हाला सांगतो, इथे आरडाओरडा करू नका. हे माझं घर नाहीये, ऑफिस आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, हो का? मग कळू दे ना तुमच्या स्टाफला तुम्ही कसे व्यक्ती आहात ते. मी आत्तापर्यंत एकही निर्णय घेतला का सई कुठे राहणार आहे का काय राहणार आहे? मग तुम्ही असे का वागता? मला तर तुमच्या घरच्यांचे चेहरे बघून असं वाटत होतं की सई तुमच्याकडेच राहावी म्हणून, परंतु आता नाही. किमान सईला असा बाबा तरी नको जो दुसऱ्यांचे कॅरेक्टर खराब करेल. निदान ती सावनी सईला तिच्या बाजूने कस्टडी मिळावी म्हणून काहीतरी तरी प्रयत्न करते. मात्र तुम्ही काय करत आहात? हीच करत नाही, फक्त तुम्ही दुसऱ्यांना कमी लेखता. आणि मी आत्तापर्यंत सईबद्दल एकही निर्णय घेतलेला नाही, परंतु आता मी एक निर्णय घेणार आहे. तर मुक्ताचे हे बोलणे ऐकल्यानंतर सागर मात्र खूपच भडकतो आणि उठून उभी राहतो आणि म्हणतो, मला तर हेच पटत नाहीये तुमचं. का तुम्ही आमच्यामध्ये पडताय? सई कोण आहे तुमची? कोण लागता तुम्ही सईच्या? मग का तिच्या कस्टडीमध्ये आलात तुम्ही? चा काय संबंध आहे सईशी? बोला ना. मी तिचा बाबा आहे आणि मी जिवंत आहे अजून. मी सईला लहानपणापासून सांभाळलंय. सावनी तिला 6 महिन्याची असल्यापासून सोडून गेली, तरीही आम्ही तिचा सांभाळ योग्य पद्धतीने केला. तेव्हा होतात का तुम्ही तिला काळजी करायला? नाही ना. मग कुठे आला तुमचा संबंध? मग कसे काय निर्णय घेऊ शकता तुम्ही स्वतः? त्यामुळे तुम्ही कोण ठरवणार की सई सावनीकडे राहील की माझ्याकडे राहील? तुमचा काहीही सईबरोबर संबंध नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्या केसमध्ये पडू नका. प्लीज, मी तुमच्यापुढे हात जोडतो. असे आता सागर आणि मुक्तामध्ये खूपच वाद पेटलेले असतात. ते एकमेकांवरती खूपच ओरडत असतात. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल तर सागर आणि मुक्ता घरी निघालेले असतात. मात्र मुक्ताचं पॉकेट ऑफिसमध्येच राहतं. तर सागर म्हणतो, थांबा इथेच, मी घेऊन येतो. तर मुक्ता ही ऑफिसमध्येच थांबते. तर सागर तिचं पॉकेट घेऊन येतो. मात्र बाहेर वॉचमनना वाटतं की सन घरी गेलेले आहे. तर ते ऑफिसमध्ये डोकावून बघतात तर कोणी दिसत नाही. ते दरवाजा लॉक करून घेतात. तर लगेच सागर पॉकेट घेऊन येतो आणि म्हणतो, तुम्हाला तुमच्या वस्तू नीट सांभाळता येत नाही का? तर लगेच मुक्ता म्हणते, हो ना,
तुम्हाला जास्त कळतं ना, मग चला आता. तर सागर दरवाजा उघडतो, मात्र दरवाजा बाहेरून लॉक झालेला असतो. तर मुक्ता म्हणते, काय दरवाजा लॉक झाला? नाही नाही, कुणाला तरी फोन करा ना, मी 1 मिनिट सुद्धा तुमच्याबरोबर इथं नाही राहू शकत. सागर म्हणतो, मग काय मला हौस आली का तुमच्याबरोबर राहण्याची? मलाही इथे राहायचं नाही, परंतु दरवाजा बाहेरून लॉक केलाय, आता काय करायचं? त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.